नमस्ते दोस्तों। तो स्वागत है आपका पुणे के इलेक्शन में। और आप जैसा कि जानते हैं कि हम लोगों की कोशिश है कि हम लोग जो जमीन पे काम कर रहे हैं इतने सालों से, हमारा मकसद है कि जो कैंडिडेट अभी खड़े हो रहे हैं इलेक्शन के लिए उनके पास जाएं, उनसे बात करें, उनका विजन देखें कि पुणे को लेकर के, उनके खुद के एरिया को लेकर के उनका क्या मत है, उनकी क्या तैयारी है, आगे का उनका विजन क्या है, फ्यूचर प्लान क्या है। तो दोस्तों, आज का जो सेशन है उसके लिए मैं अपने दादा प्रहलाद गवली दादा के पास आया हूं। दादा का परिचय मैं ये बता दूं आपको, मैं जैसा बता चुका हूं कि जिनको मैं पर्सनली जानता हूं या जो लोगों को मैं जानता हूं कि ये पहली बार चुनाव लड़ रहे हैं, मेरा टारगेट है कि इस बार पुणे के इलेक्शन में कुछ नए चेहरों को लाया जाए जो कि पहले का जो ओल्ड स्कूल पॉलिटिक्स है उसको खत्म करे और नई चीजों को नए तरीके से पुणे को बनाने की कोशिश करें। तो ऐसे में ही प्रहलाद गवली दादा इस बार पहली बार इलेक्शन लड़ रहे हैं और इनको मैं समता भूमि पे मिला था महात्मा फुले जी के जन्मदिन के दिन, और एक दो कार्यक्रम में भी मैं आया। दादा, आपके एक दो कार्यक्रम में आया, मैंने देखा कि कैसे आप कम्युनिटी को डेवलप करते हैं। तो मुझे बड़ा अच्छा कार्यक्रम लगा था कि आपने बच्चों के लिए एक कार्यक्रम लिया था आम खाने का। ये मैंने कहीं नहीं देखा कि बच्चों का मतलब एक नेता जो है अपने उम्र के जो वोट देने वाला है अक्सर उसको चुनता है, उसके लिए कार्यक्रम करता है। मी गेल्या 30 वर्षापासून असे कार्यक्रम घेतो की त्यांनी मतं दिली पाहिजे असा काही विषय नाही, परंतु समाजाचे आपलं कर्तव्य आहे, त्यांचं आपण एकत्र बसलो, उठलो पाहिजे, भेटलो पाहिजे। म्हणून मी लहान मुलांना आंबे चारतो, मी महिलांना पाणीपुरी चारतो, मी आंबेडकर जयंतीला मिसळीचा कार्यक्रम घेतो। की आता आंबेडकर जयंतीला मिसळ खाणारे लोक काय सगळेच माझे मतदार आहेत का, तर नाहीये, परंतु त्याचा आनंद मिळतो की समाज एकत्र येतो, आपण एक चांगलं सामाजिक काम करतो। आता मी गणपती वाटतो, तर गणपती वाटताना काय माझ्या प्रभागातील लोक गणपती नेतात का, तर नगरपासून धनकवडी अप्पर सुपर मधनं लोक गणपती न्यायला येतात, परंतु मी हे देताना अशी भावना कधी ठेवत नाही की हा माझ्या वार्डातला आहे, हा माझा नातेवाईक आहे किंवा हा माझा मित्र आहे। मी जो येईल त्याला जास्तीत जास्त काय आपल्याला मदत करता येईल या भावनेतच काम करत असतो। अच्छा, मैंने सुना दादा कि एक बड़ा ही सुंदर उपक्रम आप गणपति आप हर साल बांटते हैं, लगभग 2000 के करीब गणपति बांटते हैं, ये भी एक सुंदर कार्यक्रम है आपका। मी कोरोनाच्या काळामध्ये लोकांकडे पैसे नव्हते आणि गणपतीवाल्यांकडे गणपती भरपूर तयार होते, परंतु त्यांच्याकडे घेणारे कोण लोक नव्हते, म्हणून आपण एक गणपतीचा कार्यक्रम चालू केला होता की गणपती तुमचा आणि किंमती तुमची। आणि त्या काळात आपण भरपूर लोकांना तुम्ही दिल त्या पैशामध्ये गणपती यायची व्यवस्था केली होती। आणि मी गेल्या 5 वर्षापासून म्हणजे इलेक्शन तर आज आहे, परंतु मी कोरोनाच्या काळापासून मी गणपती वाटतोय, पण मी कुठे त्याचा जास्त फोटो फिनिशिंग करत नाही, आता हे मला स्वतःला फोटो फिनिशिंग आवडत नाही। आणि कोरोनाच्या काळामध्ये आपण ज्यांना काय मदत केली असेल त्यांचे आपण फोटो का छापत नाही, की आपण 10 किलो तांदूळ देणार आणि 10,000 लोकांना लाईव्ह दाखवणार की मी ह्याला तांदूळ दिले, तर ते माझ्या भावनेला पटत नाही। अच्छा दादा, एक चीज है कि क्या वो चीज है जिसके कारण आपने सोचा कि नहीं राजनीति में उतरना है, जबकि मेरा तो मानना है कि आज के डेट में लोग बोलते हैं कि राजनीति बहुत घान है। मैं भी देख रहा हूँ कि इधर का पार्टी का उधर जा रहा है, उधर का पार्टी का उधर जा रहा है, तो इस गंदगी में एक सोशल एक्टिविस्ट का क्या काम। बघा, लोकांना सांगायला बरं वाटतं की पॉलिटिक्स हे आपण राजकारण करणं गंदगी आहे, आपण हे ना, परंतु कोणीतरी डेअरिंग केली पाहिजे, कोणीतरी सुधारलं पाहिजे। त्याच्यामुळे मीच ठरवलं की एक निष्ठ एक पक्ष, आपणच या घाणीमध्ये उतरायचं आणि घाण आपण स्वच्छ करायची आणि आपण पार्टी न बदलता आपल्या पार्टीच्या झेंड्याखाली आपण आपल्या प्रभागात चांगलं काम कसं करता येईल, घाणीत उतरल्याशिवाय घाण काढता येणार नाही, म्हणून मी घाणीत उतरलोय। वाह 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 वाह। घाण से याद आया दादा, अभी मैं आपके पूरे वार्ड को घुमा, वार्ड नंबर 23 है, 23 नंबर वार्ड आहे तुमचा। मी काय बघितलं की कचराचे खूप मोठे प्रमाण में प्रॉब्लम आहे। आपका क्या इसके ऊपर विजन है दादा, इसके ऊपर में, क्योंकि कचरा के ऊपर में कोई मतलब उस ढंग से काम नहीं हो रहा, आपका क्या विजन है। कचऱ्याचा प्रॉब्लेम असा आहे की इथं आमच्याकडे बाजारपेठ भरपूर आहे आणि इथं दुकानदार असतील किंवा आपल्या घरातल्या भगिनी असतील, त्यांना एक सवय लागली की कचरा बांधायचा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तो खाली फेकायचा। पहिले त्याच्यावर आपण कंट्रोल आणलं पाहिजे, कचरा आपण सॉर्टिंग केला पाहिजे, बाबा प्लास्टिक मुक्त कचरा केला पाहिजे, वल्ला कचरा सुका कचरा वेगळा केला पाहिजे आणि कचऱ्यावर जास्तीत जास्त काम केलं पाहिजे। कचऱ्यामुळं गंदगी वाढते, घुशी वाढल्यात, कुत्र्यांचा त्रास वाढला लोकांना। तर मी निवडून जर आलो तर पहिल्या 3 महिन्यामध्ये फक्त कचरा या विषयावरच काम करणार। तो दादा, आपसे एक डिमांड है, फिर हम जनता है, आपसे एक रिक्वेस्ट करते हैं कि क्या कचरे के ऊपर काम करने के लिए जो 3 महीने का आपने लिया है, क्या आप रोज खुद रोड पे आकर के
ये जो भी व्यवस्था है इसको बनाने के लिए आप रोड पे आने के लिए तैयार है? 3 महिने नाही, मी 5 वर्ष सकाळी 6 ते रात्री, सकाळी 6 ते सकाळी 9 प्रभागात फिरून कचरा मुक्त वाढ कसा होईल ते बघितल्याशिवाय घरी आंघोळ करायला जाणारच नाही. तो दादा कसम खा रहे हैं ये बात? Yes. कसम खा रहे हैं? हम कसम खा रहे हैं. ये देखिए कसम, आपको मानिए इस चीज को, हमने एक टारगेट लिया है कि इस बार जितने भी जो भी कैंडिडेट है, जो भी इस बात को रख रहे हैं और जो ईमानदारी से अपनी बात को रखते हैं, वो कसम खाने में भी नहीं हिचकते हैं, जैसा कि हम देखते हैं. दादा ये तो बहुत सुंदर आपने एक दिया कि जब आप जैसा व्यक्ति ही जब रोड पे उतरेगा तो जाहिर सी बात है कचरा मुक्त होगा. अभी एक और बहुत बड़ा इश्यू है जिसके ऊपर में मैंने देखा है कि इस वार्ड में सबसे ज्यादा जरूरी है काम करना, वो है महिलाओं का टॉयलेट, जिसको लेडीज टॉयलेट है. मैंने देखा बहुत कम है, इतना बड़ा मार्केट है, महिलाएं इतनी आती हैं. दादा क्या इसके बारे में क्या विचार है आपका, क्या आपका विजन है आगे का? मी तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त ह्या भागातच नाही, पूर्ण पुणे शहरामध्ये मला तुम्ही एक तरी महिलेचं स्वच्छतागृह दाखवा चांगलं आणि माझ्याकडनं 5,000 रुपये बक्षीस घेऊन जावा. परंतु आता अशी परिस्थिती आहे की पुणे महानगरपालिकेकडे कुठल्याही महिलांसाठी सेपरेट महिलांसाठी स्वच्छतागृह जे व्यवस्थित आणि सुरक्षित की तिथं महिला रात्री 12 वाजता बी गेली टॉयलेटला तर तिला काय प्रॉब्लेम होणार नाही असे एकही नाही. पण ते मी पूर्ण पुणे शहरात बांधायचा प्रयत्न करणार आणि तिथं सीसी कॅमेरे लावणार आणि ते सीसी कॅमेरे पोलीस स्टेशनला अटॅच असणार. उद्या त्या मुतारीच्या आजूबाजूला टॉयलेटच्या आजूबाजूला जर कोणी फिरलं तर पोलीस स्टेशनवाल्यांना कळलं पाहिजे की हे महिलांचे वस्तू हे आहे आणि इथं काय टवाळगिरी चालून देणार नाही. तो दादा आपका एक चीज है, मेरे को एक सवाल है, मैं ऐसे जनरली पीछे घुसना नहीं चाहता कि पीछे ये काम क्यों नहीं हुआ, लेकिन महिलाओं के लिए टॉयलेट और सीसीटीवी ये इतनी बड़ी इशू नहीं थी कि आज तक पुणे में ये हो ही नहीं पाया, और मुझे लगता है कि ये काम बहुत बड़ा काम है. तो आप इसके लिए भी पूरा एकदम आपने दिमाग में बिठाया कि ये होना चाहिए. कितना टाइम रखा है आपने इसके लिए? कसं आहे की मी गेले 5 वर्ष मी एक SMS केला तर माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या 5,000 भगिनी येतात. मग मी पाणीपुरी चारतो, मग मी टिकली बांगडी आणि नागपंचमीच्या दिवशी आणि याच्या दिवशी राखी पौर्णिमेच्या दिवशी मी 5,000 महिलांना टिकल्या देतो, मी दोन्ही हातावर मेहंदी काढतो आणि मी महिलांचे भरपूर कार्यक्रम घेतो, पाणीपुरी खायच्या स्पर्धा घेतो. आणि मला असं दिसतं की माझ्यासारख्या एका छोट्या भावाने जर एक SMS केला तर 5,000 महिला माझ्यासाठी धावून येतात. तर त्या भगिनींसाठी काहीतरी चांगलं काम करायचं म्हणून त्यांचं पहिले मी टॉयलेटचा प्रश्न सोडवणार. ये आपका विजन है? ये विजन नहीं, ये हमारा कर्तव्य है. कर्तव्य है, इसके लिए भी आप बिल्कुल प्रॉमिस 24 घंटा काम करेंगे. बिल्कुल. Yes. वाह वाह दादा. दादा अब ये 2 समस्याओं के ऊपर हमने एक काम आपने बताया. एक बहुत बड़ी चीज है जिसके लिए हम सभी जितने भी इस बार कैंडिडेट खड़े हो रहे हैं पुणे इलेक्शन के लिए, उन सभी लोगों से एक चीज रिक्वेस्ट कर रहे हैं, डिमांड कर रहे हैं एज ए सिटीजन. जो सबसे बड़ी परेशानी है वो है पुणे शहर में हम देखते हैं राजनेता अपना अपना बड़ा बड़ा बैनर लगाए हुए हैं, अपने माननीय लोगों का बैनर लगा करके पूरे शहर का विद्युतीकरण करते हैं, गंदगी करते हैं चारों तरफ, मतलब सिर्फ बैनर बैनर है, फुटपाथ पे बैनर लगे होते हैं. तो इसको मतलब हम लोग चाहते हैं कि जो भी कैंडिडेट हैं क्या वो कसम लें कि भाई हम बैनर नहीं लगाएंगे. आज अब सोशल मीडिया है. मी तुम्हाला बाकीच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं नाही सांगत, परंतु माझं स्वतःचं विजन आहे. माझे कोणतेही कार्यक्रम केले तर मी विदाऊट बोर्ड बॅनरच करतो आणि ह्याच्या पुढे मी निवडून आलो तर मी एकही बोर्ड माझ्या अभिनंदनाचा माझा वाढदिवसाचा लावणार नाही. जर कोणी लावलं तर त्याच्यावर कारवाई करायला लावणार. आणि याच्या पुढे भविष्यात माझा कोणताही कार्यक्रम असेल तर कायदेशीर तर जाऊ द्या, बेकायदेशीर जाऊ द्या, कायदेशीर बी मी फ्लेक्स लावणार नाही. वाह, मतलब ये कसम खा रहे हैं दादा? शपथ आहे. शपथ आहे तुमच्या? वाह वाह वाह, 2 शपथ झाला. Yes. दादा आता पण एक पण और आहे आमच्याकडे. आम्हाला असं वाटतं आम्ही जे स्मार्ट सिटीजन आहे आता काय सगळेला माहिती आहे कि अभी ये फुटपाथ बन रहा है या सड़क बन रहा है. पुणे का पता नहीं क्या स्टाइल हो गया है. अभी तक के राजनेताओं को हमने देखा है दादा, जो सबसे ज्यादा हम लोग को दिक्कत होती है, परेशानी होती है, ये सड़क बना दिए 6 महीने के बाद अब सड़क को खोदेंगे, अब इसके अंदर में पानी का लाइन डालेंगे, उसके 6 महीने के बाद फिर खोदेंगे, फिर सीसीटीवी डालेंगे, फिर खोदेंगे, फिर वो करेंगे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही 30 वर्ष काम करतोय. मी जर निवडून आलो आणि मी या प्रभागात काम करताना माझं पहिले विजन काय असणार की आम्ही मिशन म्हणून काम करणार, कमिशन आणि फॅशन म्हणून काम करणार नाही. त्यामुळे आम्ही रस्ते चांगलेच बनवणार, सिमेंटचे रस्ते त्याहून बनवणारच नाही, डांबराचेच रस्ते बनवणार की जेणेकरून आमची झाडं बी जगली पाहिजे
पशु पक्ष्यांना बसायला घर बी भेटलं पाहिजे आणि ड्रेनेजची लाईन वेगळी असणार, पाण्याची लाईन वेगळी असणार. ही अशी केबल कुठं तुम्हाला दिसणार नाही. त्याची पूर्ण व्यवस्था करणार. जशी फर्ग्युसन रोडला आता रस्ता आहे, गेले 20 वर्षापर्यंत तिथे एकही खड्डा नाहीये. तसे रस्ते होऊ शकत नाही का? होऊ शकतात, परंतु इथल्या नगरसेवकांना त्याची मानसिकता नाहीये. पण माझी स्वतःची मानसिकता आहे की आपण काम केल्यानंतर 20 वर्ष लोक म्हणले पाहिजे कि गवळे म्हणून कोणतरी एक नगरसेवक होता, त्यांनी चांगलं काम केलं. वाह वाह दादा, मुझे तो ऐसा लगता है कि वो ये आप जो बात बोल रहे हैं जिस ढंग से, हर एक पुणेकर का यही मन है कि अपने पुणे से अब करप्शन, कमीशन, ऐसे जो शब्द हैं, ये फैशन और कमीशन जाएगा ना, तो मिशन बोल के काम करना चाहिए. मिशन बोल के काम करना चाहिए. वाह दादा, तो मेरा आप सभी लोगों से कहीं ना कहीं एक अनुरोध है. मुझे बड़ी खुशी है दादा कि आप जैसे लोग कहते हैं ना कि जो इतने टाइम से समाज के लिए काम कर रहे हैं और अब जो है इसको प्रोफेशनली एक तरह से कहा जाए कि आप राजतंत्र में आ रहे हैं और जो हम लोगों की परेशानियां हैं, रियल परेशानियां हैं, हमारी परेशानियों को समझ के आप काम करने के लिए जा रहे हैं. एक आखिरी में जाते जाते, चूंकि मेरा और आपसे रिलेशन यही हुआ था कम्युनिटी बिल्डिंग का, आगे आपका क्या प्लान है? कैसे आप अपने कम्युनिटी को बाइंड करके रखेंगे, जोड़ के रखेंगे? नाही, पहिले तर मी तुझा शब्द घोडतो की आम्ही प्रोफेशनल म्हणून ह्या भागात आम्ही नगरसेवकला इलेक्शन लढवत नाही. जर नगरसेवक झालो नाही तर काही कामं होत नाही. समाजाला आम्ही काही मदत करू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी पहिले मला नगरसेवक इलेक्शन लढवावी लागली. एक तो विषय. दुसरी गोष्ट, समाजाच्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपण जात पात न बघता जेवढे आपल्याकडे येतील त्यांना आपण कशी मदत करू शकतो. मग मेडिकल असेल, मग शिक्षण असेल, मग एखाद्या आजी आजोबाला गोळ्या औषधं असतील किंवा एखाद्या आजी आजोबाला मुलं बाळ नाहीयेत, उद्या मेडिकलचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना आपण कशी मदत करू शकतो, याच्यावर सगळ्यात जास्त काम आपण करू शकतो. अच्छा, पण त्याच्यासाठी आपल्याला महानगरपालिकेचं एक पद पाहिजे. की पद असेल तर मग ऍडमिशन असेल, एखाद्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट करायचं, नगरसेवकाचा फोन केला तर फरक पडतो. आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे लोक ऐकत नाही. मग ॲम्ब्युलन्स असेल, मग कुठं त्यांना बिचारायला शिफ्ट करायचं असेल तर ते आपण सगळं करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढवायचं ठरवलंय. दादा, आपके जीतने के बाद में आपका क्या दिमाग है? कैसे आप अपनी सारे पूरे जो वार्ड है आपका, इससे कैसे कनेक्टेड रहोगे? इसके लिए कोई प्लान आपका? कैसे कनेक्शन बनाए रखेंगे? अगर चुन के आऊंगा ना तो मैं पहला काम करूंगा कि मेरा ऑफिस और 24 घंटा रहेगा. अच्छा. और मैं खुद सवेरे 6 बजे से 9 बजे तक पूरे प्रभाग में घूमूंगा. अच्छा. बाद ही घर को जाके चाय नाश्ता करूंगा. 24 घंटे में सवेरे 6 बजे से 9 बजे तक प्रभाग 23 का पूरा एक कोपरा घूमूंगा. और उस टाइम में किसको भी दिक्कत होएगा तो उनको हम हेल्प करने का कसम खाते हैं. दादा, मतलब कसम लेना एकदम. मैं तो आमच्यामध्ये असं सांगतात की एक तर शपथ घ्यायची नाही आणि शपथ घेते तर ती मोडायची नाही, पण आम्ही मोडणार नाही हे नक्की. नक्की ना या पुणेकर. तो कुल मिलाकर के टारगेट यही है कि नए चेहरों को जगह दी जाए, नए चेहरों का जो विजन है, जो उनके अंदर जो पैशन है कि हम समाज के लिए, हम अभी तक बहुत काम कर रहे हैं, हम आगे भी बहुत अच्छा काम करेंगे, क्योंकि नए लोग आएंगे तो नए सोच में नया विकास हो पाएगा. क्योंकि पुराने लोगों को तो हम लोग देख लिया है हमने कि कैसे काम हो रहा है. इसीलिए हमारा टारगेट यही होना चाहिए कि कुछ नए लोगों को चांस दिया जाए, जिससे कि पुणे को एक नया दिशा और एक नया पुणे हमें देखने को मिले. बहुत ही बहुत धन्यवाद दादा, आज आपसे बात करके बहुत मजा आया है और उम्मीद करते हैं कि आप जरूर जीतें और जीत करके प्रभाग 23 को ऐसा प्रभाग बनाए कि जैसा हर प्रभाग कहे कि ऐसा बनना है हमें. मैं अगर जीतने के बाद 3 महीने के बाद एक बार मेरे साथ आप वापस एक बार हमारे वार्ड में घूमने का, आप भी कसम खाओगे. मैं आपके से कसम खाता हूं कि घूमूंगा और ये देखेंगे कि हम लोग कि ये प्रॉब्लम सॉल्व हुआ है या नहीं हुआ है. मैं जरूर दादा, इसके लिए मैं आपसे भी वादा करता हूं कि हम लोग आपके साथ मिलके काम करेंगे, हमारी पूरी टीम आपके साथ मिलके काम करेगी. ऑल द बेस्ट दादा. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच.